400 वर्षापूर्वी आमचे लोक इथं पुण्यामध्ये आले, शिवाजीच्या आधीपासून. आणि त्यावेळेला प्रोडक्शन हे होतं की शिवाजीच्या वेळेच्या मोहरा तांब्याच्या कॉइन्स हे करायचं आमचं पूर्वजांचं हे होतं त्यावेळेला. कॉइन्स, नंतर तोफेचे गोळे, तोफा, नंतर युद्धात जे लागतं तलवारी वगैरे हे सगळं आपले लोक करायचे पूर्ण. साधारण 400 वर्षापूर्वी आमची लोक कोकणात. प्रत्येक एरियाची भांडी ठरलेली असतात. म्हणजे नाशिकचा घाट वेगळा असतो, मुंबईचे वेगळं असतं. तसं पुण्यामध्ये बंब तयार करणे हे पुण्यामध्ये पहिल्यापासून पुण्यातच कारखाने आहेत. असं म्हणजे पहिल्यापासून पुण्यात त्याचं बनवण्याच्या कारखान्याचं हे आहे. स्पेशालिटी हे बंबाचे कारखाने पुण्यातच पहिल्यापासून आहेत. वॉटर हीटरचे. मी 77 साली हा कारखाना स्थापन केला. माझ्या वडिलांचा जो कारखाना आहे तो पाणी गरम करायचे बंब त्याचा कारखाना. आता या सेम प्लेसमध्ये माझी 7वं जनरेशन आहे. आणि मी जेव्हा हा कारखाना सुरुवात केली, म्हणजे वडिलांचं ते याचा हातोडीचा कारखाना होता, तर 1971 साली म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी मी ह्या मशीनवर नोकरीला लावलो. म्हणजे आमचे बंब ज्या शेटकडे जायचे, त्यांच्या भावाचा कारखाना कोल्हापूरला होता, तर 80 रुपये महिन्यावर मी नोकरीला लावलो पहिले. त्याच्यानंतर दरवर्षी दिवाळीला बोनस घ्यायचा की दुसरा कारखाना, दुसरं शहर, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, मुंबई, पुणे. कारण मला बेसिक सगळे कामगार हे प्रत्येक कारखान्याचं प्रोडक्शन वेगळं असतं. आपलं शिकण्याचाच उद्देश होता त्यावेळेला. तर ज्या वेळेला लोक हातोडीचं काम करत होते त्यावेळेला हा नवीन हे मी प्रथम आमच्या समाजात हे म्हणजे ही जी मशीन आहे की डाय करणं हे करणं. तर 7 वर्ष मी नोकरी केली. आणि मग 7 वर्ष नोकरी केल्यानंतर ज्या शेटकडे मी कामाला होतो त्यांच्याकडनं 1976ला 1,65,000 रुपये कर्ज घेतलं. ही आमच्या काकांची जागा होती, ती विकत घेतली, बांधकाम केलं, मशिनरी टाकली, 1,65,000 खर्च झाला. मग तो मी 77ला कारखाना चालू केला. 20 लोक होती माझ्याकडे. तेव्हा मी भांडी करायचो, ॲल्युमिनियम भांडी. तर त्याची मजुरी करून मी 80 सालात पैसे फेडले. मग थोडे पैसे जमून मी 9 जानेवारीला लग्न केलं वयाच्या 31व्या वर्षी.
आणि मग 85ला वेगळं काम चालू केलं. पहिली माझ्याकडे 20 लोक होती, त्यातली बरीचशी काढली. त्यावेळेला मी त्यांच्या अंगावरचे पैसे सोडले आणि मग ही नवीन लाईन डेव्हलप केली, कामगारांना शिकवलं. आणि आतापर्यंत माझे 400 विद्यार्थी 500 विद्यार्थी होऊन गेलेत आता. आणि ह्याच्यानंतरचं प्लॅनिंग असं आहे की आता ही समाजात संस्था मी स्थापन केली की आपण मोठे जन्म घेतले, तर मग ह्या कलेचा उपयोग करून प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सुधारावी हा आता विचार आहे. मग ह्याच्यानंतर मी एक 2-1 वर्षात कला संकुल स्थापन करतोय की जिथं मेटलच्या सगळ्या कला शिकवल्या जातील. मी लोखंडापासून ते सोन्यापर्यंत काम करतो. म्हणजे कुठलंही मेटल मला निषिद्ध नाही आहे, सगळ्या मेटलमध्ये काम. तर ती कला आज एक कला संकुल स्थापन करून आदिवासी एरियात जायचं मला. एरिया हे केलेलं की तिथं जेवणाची पण वांदे आहेत, भाताची पेज घेतात जेवायला आणि दिवसातून एकच एसटी जाते. आपल्यापासून जवळ आहे, इतकं काही लांब नाही, 50 किलोमीटर असेल, पण तिथं विकास झालेला नाही. मग आता प्लॅनिंग असं आहे की तिथली माणसं मुलं सिलेक्ट करणं, त्यांना इथे 6 महिने ठेवून ट्रेन करणं, मग ते तिथं शिक्षक होते. आणि ती जी संस्था मी माझी पर्सनल स्थापन करते माझ्या की गव्हर्नमेंटचं नाही, हे नाही, काही नाही. आणि ती संस्था तिथं जे प्रॉडक्ट होईल त्याच्यावरच ती मोठी होईल आणि त्या गावातल्या आदिवासी लोकांचं एक कल्याण होईल, असं एक ते डोक्यातला विचार आहे. पण माझ्याकडे दुसरे पण खूप अनेक जातीतली मुलं मी ट्रेन केली. म्हणजे याला असं काही नाही की ह्या जातीत जन्म घ्यायला लागतो आणि तोच काम करू शकेल असं नाही. उद्या तू पण करू शकतो म्हणजे मेटलचं काम. म्हणजे असं काही नसतं. कला ही थोडी रक्तात असावी लागते. असं त्याचं हे आहे. आपल्याला ओळखता येतं की त्याचा टॅलेंट काय, कुठपर्यंत शिकेल, काय करू शकतो असं. तर असं हे आहे. तिला सांग आता सर मी काय बोललो ते. हे आता हार्ड झालं, परत गरम केलं तरच ते सॉफ्ट होणार. म्हणून आमचं भट्टीचं महत्व म्हणजे हातोडीने करू नाही तर मशीनवर करू, तुम्हाला गरम केलंच पाहिजे. हार्ड होतं ते. आता हा परत त्या भट्टीवर हिट करणार.